सकाळी सकाळी वासुदेवाचा मधुर आवाज कानावर पडला आणि बालपणाच्या आठवणी ताज्या झाल्या. लहानपणी आमच्या कॉलनीत किंवा खेडेगावात पहाटेच्या वेळी वासुदेव यायचे. त्यांच्या डोक्यावरचा मोरपिसांचा मुकुट, हातातल्या त्या टाळ चिपळ्या आणि विठ्ठलाच्या नामस्मरणाने वातावरण अगदी भक्तिमय होऊन जायचं. आणि मग त्यावेळी घरातले मोठे माणसं त्यांना धान्य, भाकरी किंवा असं थोडीशी दक्षिणा वगैरे द्यायची. आणि आम्ही असं लहानपणी मला आठवतं की आम्ही मग त्यांच्या मागे उत्सुकतेने फिरायचो आणि त्यांची गाणी ऐकत राहायचो. आजकालच्या या आपल्या धावपळीच्या जीवनात ही परंपरा हळूहळू कमी होताना दिसते आहे. त्यामुळे आज पुन्हा वासुदेव दिसले आणि पुन्हा त्या जुन्या आठवणींमध्ये मन रमून गेलं. अशा परंपरा जपल्या गेल्या पाहिजेत, कारण त्या आपल्या संस्कृतीचा आणि गावाकडच्या जीवनाचा एक सुंदर वारसा आहेत. तुमच्या गावात अजूनही वासुदेव येतात का मंडळी? आणि त्यांच्याशी संबंधित तुमची एखादी आठवण असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी. मी डॉक्टर राजश्री आपल्या वनश्री विला व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते. तर मंडळी, सकाळचं चहा पाणी वगैरे झाल्यावर आईचा रोजचा दिनक्रम असतो पेपर वाचन करायचा. तर आता हे लहान मुलांचं कसं असतं, जे मोठे करतात ते त्याला कॉपी करत असतात. तर आता आमच्या वनश्रीने आजीचा चष्मा आणि पेपर दोन्ही हायजॅक केलेले आहेत आणि आता ती पेपर वाचते आहे. बघा, तू काय करते? पेपर वाचते. वाव, किती हुशार आहे आमचं वनश्री. आणि तुला चष्मा पण आहे का? अच्छा, तू बरोबर लावलाय का चष्मा की उलटा लावलाय? उलटा आहे ना. अच्छा. पेपर वाचून झाला का? काय लिहिलंय पेपरमध्ये? काय नाही. 3 दिवस बरोबर आहे. 5 दिवस मध्ये काढा तरी. तू सकाळच्या चहा बरोबर पेपर वाचते का मग? चहा देऊ तुला? अच्छा, चल मग आता आपण पेपर वाचून झालाय, मग चहा पिऊन घेऊ. हा, तिचा पण छोटासा इगो असेल ना, तो ती सॅटिस्फाय कर. तर आज इथे नाश्त्याला पालक, कोथिंबीर तसंच अख्ख्या मिरच्या टाकून भज्या तळायला घेतल्या आहेत. आषाढ सुरू झाला आहे, मग आईने आषाढ तळायला घेतलेला आहे. तर दिवसभराचं रुटीन आटपून मग आम्ही संध्याकाळी आज शेतात आलो. शेतात येण्याचं पहिलं कारण म्हणजे मागच्या वेळेस जो मक्याचं बियाणं देऊन गेलो होतो आम्ही शंकरला, तर तोही आता उगवलेला होता, तोही बघायचा होता. आणि दुसरं म्हणजे आमच्या शिवारात बिबट्या आढळला आहे अशी आम्हाला बातमी कळाली रात्रीच. तर मग थोडंसं आम्ही चिंताग्रस्त झालेलो होतो. तर मग आता कारण आपल्याकडे नुकतीच गायचं वासरू होतं, तर मग त्यांना जास्त भीती असते. मग थोडं आम्ही वासरांना चिंता वाटत होती आम्हाला, तर मग त्याचाही आढावा घ्यायचा होता. आमच्या शेतापासून अर्धा किलोमीटरवर मध्यरात्री एका शेतात बिबट्याने वासरी फस्त केल्याचं कळलं होतं. त्यांनी वनविभागाला कळवून पंचनामा वगैरे त्या फॉर्मॅलिटीज झाल्या होत्या. पण मग आम्ही आमच्या वतीने तसं वनविभागाशी संपर्क साधून आढावा घेत होतो. तसं तर आतापर्यंत या परिसरात कधीच बिबट्या आल्याचं ऐकिवात नव्हतं, पण कारण डोंगर नाही ना तिकडे, नदी. त्यामुळे आम्ही हे ऐकून शॉकच झालो. आणि पेपरमध्ये आपण बातम्या वाचतो आणि विसरून जातो, पण जेव्हा आता आमची गाय आणि तिचं कोवळं वासरू आहे आणि तिथे बिबट्याचा वावर आहे हे कळल्यावर आमच्या मनाची जी अवस्था झाली त्याच्यावरून म्हणजे शेतकऱ्यांची अशा वेळेला काय घालमेल होत असेल किंवा मनस्थिती काय होत असेल याची आम्हाला जाणीव झाली. तसं तर या भागात असं डोंगर दर्या नाही आहेत. नदी आहे, गिरणा नदी, मोठी नदी, तिला पाणी पण आहे. पण तो तरी आला होता. तो कसा आला नाही का, चुकून आला, कुठून आला, काही कळलंच नाही, पण आला हे नक्कीच. आणि त्याचा फोटो पण आहे त्या वासरीला मारलेलं, तर मी तो फोटोही पुढे टाकते. पुढे सांगाले
तर आज आम्ही आमच्या यादव बाबांना ऐकण्याचं मशीन आणून दिलंय आणि बाबां प्रश्नांना चांगले उत्तरही देत आहेत. आणि बाजीराव पण आहे त्यांचा पुतण्या. हा हो बाजीराव का shooting? हो मग ते माझ्या काकांना हा. ऐकू येत आहे. हा बघ असं चांगलं चांगलं बोलायचं. मग मी तुझा चांगलं व्हिडिओ बोलताय ना, खरं बोलताय. हा मग मी तुझा व्हिडिओ घेते ना मग. मग हा माझ्या बाबांना ऐकू येत आहे ग बाई. तुझं आता ते काम होतं ते करून येन पटकन जा. ते फोन पे मारायचे पंढरपूरले कवा जाऊन दीदी ऐकू येत बरं का. मग ऐकू येतं चांगलं. मग बाबा आवाज थोडा कमी करायचा का? कमी करायचा का थोडा आवाज? का बरोबर आहे एवढा? बरोबर आहे ना? हा सांभाळा बरं का व्यवस्थित, पडू देऊ नका. हा चला मशीन सक्सेसफुल झालं. चला बरं झालं. आवडलं ना बाबा? हो लगेच ऐकू येस का तुमले ते मोबाईल मध्ये सांगा ना मग. गुड मॉर्निंग मंडळी. दुसऱ्या दिवशी सकाळी हा ब्लॉग आमचा कंटिन्यू होतोय आणि लगेच आम्ही सकाळी सकाळी पुन्हा का आलो शेतात याचं कारण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर आता इथे गाईसाठी सरकी उकळून ठेवलेली आहे आणि कढईत थंड करायला ठेवलेली आहे. या खुराकमुळे गाईचे दुधाचं प्रमाणही वाढलं आहे, फॅटही वाढलं आहे आणि चव पण गुळचट झालेली आहे. तर मंडळी घरासाठी दूध पाहिजे असेल तर गिर गाय हमखास पाळावी, कारण तिचे दूध आणि तूप A2 प्रोटीन, विटॅमिन्स आणि खनिज तत्वांनी परिपूर्ण असते. या तुपाच्या नियमित सेवनामुळे वात, पित्त, कफ हे तीनही दोष कमी होतात, ज्यामुळे शरीर रोगमुक्त होते, केस गळणे कमी होते आणि कोलेस्ट्रॉलही वाढत नाही. कॅल्शियमच्या उत्तम स्रोतामुळे शरीराची हाडे आणि दात मजबूत होतात. तर मंडळी आमच्या शंकरदादाने अगदी युद्ध पातळीवर गाईचा गोठा बंदिस्त करून घेतला जाळी बांधून, आणि तो बघून आम्हाला जरा दिलासा मिळाला की आता आपली गाय आणि वासरू, तसेच त्याच्याकडेही बकऱ्या आहेत, त्यांचे लहान लहान बच्चे आहेत, त्याची पण एक गाय आणि तिची वासरी आहे, तर आता हे सगळे सुरक्षित राहतील याची खात्री झाली. बेसुमार जंगलतोड, त्याच्यामुळे हे बिबटे वगैरे सारखे हिंस्र प्राणी येणारच. त्यांचा अधिवास आपण नष्ट केलेला आहे. त्यांचा काय दोष आहे नाही का? त्यांना तिकडे शिकार पण मिळत नाही त्यांना. तेही पाहिजेच. हा त्यांचा हक्क आहेच ना जगण्याचा. आपण आपले जनावर प्रोटेक्ट करणं एवढंच त्याच्यात. आता ह्या गोष्टी म्हणजे आपल्याला कन्सिडर करून चालाव्या लागतील. हो. वन विभागाला बिबट्याचा वावर असल्याची अपडेट्स देत राहणे, रात्रीची गस्त वाढवणे, तसंच त्यांना पिंजरा लावण्याची शिफारस करणे, या आपल्या हातातील गोष्टी आहेत. शंकरकडे देते का तेल? तेल का आपण लावायचं? आण मग. या माशा बसतात ना. आता तो शंकरला भेटला का जाताना का सांगून गेला आहे ना. काय सांगतो? हा सकाळी बघितले नाही तर कोणी तो बच्चाचा वावर नाही का बाग, हा हा बाजूला तो रवी असतो ना, हा. रवी मानकर, हा त्याच्या मुलाने. बापरे, पिल्ले पण हा म्हणजे मादी का काय? मग मादी आहे ती. बापरे, अवघड
तो लावून दिला शंकर तिच्यात तेल इथे असं काहीतरी खोंड एखादं टाकून द्यावं लागेल. हे बोल पडत नाही ना त्याला पत्र्याला बोल हा पडलं असं का ते तारांबरोबर टाकून गेला असं काय हातावर थोडं ओतून घेऊन आणि कपाळाला हे पण आम्हाला निलाव देणार. नाही नाही काही नाही 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 ते- ती बघ कशी करते ती. चला ए भाऊ तू लांब होय भाऊ. भाऊ इकडे ये. चला हे बघ, तिला तेल लावायचं लाव ना जरा जरा काही नाही करणार ते माशा बसता ना डोळ्यावर. हे पण आता डॉक्टर आहे तर काहीतरी औषध आणत राहतो. ना बस 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 शंकर डोळ्यात चाललं डोळ्यात चाललं. बस हा असं मस्त चोळून दे जरा म्हणजे माशांना तो उग्र वास. हं. झाकण लावून द्या. हा फक्त डोळ्याचं हा थोडं मानेला हा सगळ्या अंगाला लावून द्यायचं. थोडं हे कपाळावरच नीट पसरवून. मग आता म्हटलंय बंदोबस्त कसा झाला पाहून घेऊ बा. पिल्ले पण आहे सकाळी व्हिडिओ आला रात्री का. हा का मला वाटतं हे पण मग कार्तिक पिल्ले मला वाटतं बकऱ्या तिथेच ठेवाव्या तिकडे जर सुरक्षित आहे त्या. तिला पाहिजे होतं वाटतं. त्यामुळे ते आज दूध जास्त होतं. असं काहीतरी काहीतरी देत राहिलं थोडा फरक फरक पडतो बा. सारखी. तर मंडळी बघा हा फोटो त्या शेतकऱ्यांनी काढलेला आहे घराच्या खिडकीतून. तो बिबट्या बसलाय आणि त्याच्या समोर ती वासरी 2 वर्षाची वासरी होती ती मरून पडलेली आहे.